सुरमई फ्रायची अशी जबरदस्त रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने कमी मसाले लावून पण एकदम टेस्टी अशी सुरमई फ्राय कशी करायची याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे बघा, मी इथे 2 सुरमई घेतलेली होती मध्यम साईजची, ज्याला अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहे। तर चला आता आपण यावरती मसाले वगैरे सगळे लावून घेणार आहोत। तर पहिले स्वच्छ आपण याला धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण यावरती सगळे मसाले लावून घेऊया। तर एकदम मस्त साफ आपल्याला इथे धुवून घ्यायचं आहे। तर स्वच्छ बघा मी धुवून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा भरून लाल मिरची पावडर आणि याच्याच मध्ये आपल्या मसाल्यामध्ये टेस्ट येणार आहे। त्याबरोबर अर्धा चमचा आपण यामध्ये टाकूया हळद, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि त्याबरोबर आपण जे मसाले टाकलेले आहे त्यावरती अर्धा लिंबाचा रस आपण यावरती टाकून घेऊया आणि मस्त मिक्स करून घेऊया। याच्याऐवजी आपल्याला काहीच मसाले टाकायची गरज नाहीये। याच्यानेच या मसाल्यानेच तुमच्या फिश फ्राय मध्ये खूप सुंदर टेस्ट येणार आहे। तर हे बघा, मसाला किती चांगला मी दोन्ही साईडला लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण एक तवा किंवा पॅन जे आहे ना ते गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया तेल। तेल आपण इथे चांगले गरम करून घेऊया आणि तेल जेव्हा चांगले गरम होईल तेव्हा आपण यावरती सुरमईला फ्राय करून घेऊया मध्यम आचेवरती। कधीही फिश फ्राय करताना जी तेल आहे ना ते चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि त्यानंतर मध्यम आचेवरती फ्राय करा, म्हणजे जी तव्यावरती चिकटते ना फ्राय करताना ती चिकटणार सुद्धा नाही आणि तुम्हाला वरून रवा वगैरे काही लावायची गरज नाहीये। इथे मी ठेवते आहे एक कढीपत्त्याची दांडी, म्हणजे कढीपत्त्याचा टेस्ट ना खूप छान येतो यामध्ये। आणि हे बघा, एका साईडने जेव्हा फ्राय झाली ना तेव्हा मी पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं फ्राय करून घेणार आहे आणि दोन्ही साईडने आपली ही सुरमई जी आहे ना ती मस्त अशी आपण फ्राय करून घेऊया। तर हे बघा, जास्त मसाला सुद्धा लावायची गरज नाही आणि एकदम जबरदस्त अशी ही सुरमई अशा प्रकारे फ्राय होते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कढीपत्ता जरूर टाका, त्याचा टेस्ट खूप छान येतो अशा प्रकारे फ्राय केल्यानंतर। तर दोन्ही साईडने जेव्हा फ्राय झाली तेव्हा मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि ही जबरदस्त असं सुरमई फ्रायची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।